प्रामाणिकपणानं आदरणीय नरेंद्र मोदी साहेबांच्या आशीर्वादानं, त्याचबरोबर राज्याचे लाडकं नेतृत्व आदरणीय देवेंद्र फडणवीस साहेब यांच्या, शिंदेसाहेब आणि सुनीता यांच्या मार्गदर्शनाखाली, जयाभाऊंच्या सहकार्याने आमचे सगळे मित्र देवेंद्रजी पोटेसाहेब, सचिनदादा, सगळे आमचे आजी माजी आमदार, सगळे जिल्ह्यातील नेते मंडळी, सर्व मतदार बंधू भगिनी या सर्वांनीच अत्यंत खेळीमेळीच्या वातावरणामध्ये या ठिकाणी आम्हाला आशीर्वाद दिले. सर्व मतदार बंधू भगिनींनी एक मोठा विश्वास टाकून या ठिकाणी चांगल्या पद्धतीनं मतदान महायुतीचे उमेदवार म्हणून मला विधान परिषदेला केलेलं आहे. त्याबद्दल त्यांना धन्यवाद देतो. त्यांनी जो माझ्यावरती विश्वास टाकलेला आहे त्या विश्वासाला तडाही जाणार नाही. नक्कीच या जिल्ह्याची प्रामाणिकपणानं चांगली सेवा करणे. सोलापूर असेल, अकलूज असेल किंवा कुर्डवाडी इतर ग्रामीण भागात जिल्ह्यात मतदानाची एका आकडेवारी आहे, तशा पद्धतीने मतदान आम्ही नक्कीच ते आम्ही अगोदरही सांगितलं, भाऊनी सांगितलं, मी 500च्या पुढं नक्की आम्ही या ठिकाणी मताधिक्य घेतो. बिनविरोध निवडणूक होणार होती, पण ऐनवेळी काही निवडणूक लावलेली आहे. अशा वेळी कसं बघतो? नाही, शेवटी लोकशाही आहे. डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी जी घटना दिली त्या घटनेप्रमाणे सर्वांनाच अधिकार आहे आणि त्या अधिकाराचा वापर आता सगळेजण करतायत. त्यामुळं निवडणूक लागली तर त्यात काय, शेवटी निवडणूक तर बिनविरोध नाही झाली तर लढावीच लागणार आहे. त्या पद्धतीने आम्ही लढलो या ठिकाणी. महायुतीतील सर्व घटक पक्ष एकत्र आले या निवडणुकीनिमित्त, त्यांची तुम्हाला साथ कशी? नाही, मी अगोदर सांगितलं की सर्वांनीच, महायुतीतले तर सर्वजण होते. भारतीय जनता पार्टी, शिंदेसाहेब, त्याचबरोबर सेना, अजितदादांची राष्ट्रवादी, त्याचबरोबर RPI, त्याचबरोबर सगळेच महाविकास आघाडीतले पण काही जी मंडळी होती त्यांनीसुद्धा आम्हाला हस्ते सर्वांनी काही उघडपणानं काही आणखीन हस्ते सर्वांनीच सहकार्य केलं. विरोधकांनी आरोप प्रत्यारोप केलेला होता. अदृश्य शक्ती नावाचा एक वर्ड देखील वापरला होता. ती कुठे दिसली की त्यांची अदृश्य शक्ती? त्यांनाच विचारा कुठली अदृश्य शक्ती, आम्हाला काही माहिती नाही. विजय 100% काय त्याच्यामध्ये काय 500 पार.